महादेवाय नमो। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षं भगवन् मंगलाय तनूमहे। मंगलम हनुमान नित्यं मंगलम कपितुंडं मंगलम चांडिलीसं मंगलम राघवप्रियं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतया पदे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय ओम उग्रं वीरं महाविष्णुं ग्रन्थं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखंडमंडलाकारं व्याप्तेन येन चराचरं ततः पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे यस्य स्मरणमात्रेण ज्ञानम् उत्पद्यते स्वयं स सर्वं च लभते गुरुकृपाप्रसादात्। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियगुणं स्मरामि। अपसर्पन्तु ये भूता ते भुवि संस्थिता ते विघ्नकर्तारस्तु गच्छन्तु शिवात्मा। मी ओम फट म्हणतो की तुम्ही एक टाळी वाजवायची। ओम फट ओम फट ओम फट। निर्विघ्नमस्तु अभयमस्तु सर्वकार्यसिद्धिमस्तु। नमो गणाध्यक्ष नमो नमो विघ्नहराय नमो 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 वाचस्पते नमो नमो। मेरे प्यारे आप्तगण ध्यान से सुनना, चिंतन करना। गुरु की वाणी इस पर यह ऐसी श्रद्धा भाव हो कि हमारा संपूर्ण भाव श्रद्धा पूर्वक गुरु को समर्पित हो गया कि तुम्हारे हृदय में ही बैठा हुआ भगवान संपूर्ण कल्याणकारी शक्तियों को, मंगलमय शक्तियों को खुद ब खुद आकर्षित हो जाता है। भगवान को प्रसन्न करना बहुत हार्ड बात। युगों युगों में कोई तो भी एखादा विरला जो स्वयं प्रभु स्वरूप होकर अवतार लेता है, जो स्वयं में उसी ईश्वर का अवतार होता है, वह ही उसके दर्शन को पाता है। हमारे लिए तो कठिन है, लेकिन वो सूत्रधार है, हमें समझता भी नहीं, हमें समझता भी नहीं, ध्यान में भी नहीं आ सकता। इस तरह से हम पर वो शासन करता है। वो कोई आकर भाषण नहीं देता सार्वजनिक, वो कोई नियमों में बदल नहीं करता। संविधान पर उसका संविधान कभी बदलता
और वो संविधान का मालिक केवल अकेला है, और उसका संविधान इतना गुप्त है कि उसका प्रगटीकरण यानी उसको बाहर आने का जो है, उसका एक ही स्थान है, अपना हृदय। क्या है? अपना हृदय। जब हम अपने हृदय को गुरु शब्द पर 100% विश्वास और भाव रखकर प्रेम पूर्वक संपूर्ण श्रद्धा से जब हम शरण आते हैं, तो ईश्वर का ही वरदान होता है कि केवल उसके सानिध्य से, ऐसे सानिध्य से नहीं, भावपूर्वक सानिध्य। ऐसे तो रोज घर में संगति रहती है, हमारी बिल्ली रोज घर में फिरती है, उसका क्या मुक्ति हो जाएगी? आदमियों को यह कहना है, मनुष्य प्राणी यही एक दुनिया में भगवान की सर्वश्रेष्ठ कृति है। सर्वश्रेष्ठ कृति होने के बाद भी उसको उसकी एक बड़ी परीक्षा हो, उसको स्वयं को ही, अपने को ही इस जगत व्यवहार में खुद को सिद्ध करना पड़ता। हमको खुद को सिद्ध करना पड़ता, और वो स्वयं सिद्ध भी है। लेकिन हम, प्लीज फोन बंद करा, हालचाल बिल्कुल करू नये, तुमचा हात हलला तरी माझं मन डिस्टर्ब होतं. आणि हे पुन्हा पुन्हा मला ही सांगता येणार अशी वेळ गोष्ट. आज शुभ दिवस आहे, ईश्वराचा वरदहस्त आपल्या सर्वांच्या शिरावर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही इथे आलात, हा योग आलेला आहे की स्वयंकडे पाहण्याचा आणि स्वयंमधील जागरणाचा. हा काळ असतो, एक क्षण असतो, वीज चमकल्यासारखा असतो. आपण सजग नसतो तर आपल्याला त्याची अनुभूती येते. तसं कठीण आहे. ईश्वराने ठरवलं तरच ईश्वराच्या कृपा प्रसादाने आपला उद्धार होऊ शकतो, आपले कष्ट कमी होऊ शकतात. त्रिविध ताप, आपल्याला पडणारे जे कष्ट आहेत हे 3 प्रकारचे असतात. म्हणजे सर्व कष्टांना अभ्यासासाठी म्हणून 3 प्रकार केलेले आहेत. तर सर्वात पहिला जो प्रकार आहे आदि भौतिक, सांगतो मी तुम्हाला. दुसरा आहे आध्यात्मिक, आणि तिसरा आहे आदि दैविक. तर सर्वात पहिला जो असतो त्याला म्हणतात आध्यात्मिक, जे आपण केलेलं नाही, जे ईश्वराकडून किंवा निसर्गाकडून जे आपल्याला मिळालेलं आहे. हे शरीर, शरीराची इंद्रिय, हात पाय 10 इंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार,
आणि सृष्टीसोबत व्यक्तिगत तसं सृष्टीत की सृष्टीत आपत्ती आली, कोरोना आला, सर्व घाबरलो, वैश्विक आपत्ती. तर ह्या सर्व जसं आपल्याला भूक लागणे, बिमार पडणे, मन स्थिर न राहणे, बुद्धी तेवढी न चालणे, बुद्धी तेवढी न चालणे, सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होणे, जी आपल्याकडे असू नये, त्याला म्हणतात आध्यात्मिक विचार. आता आदिभौतिक विचार मी शॉर्टमध्ये सांगतो. आदिभौतिक विचार म्हणजे आपल्याला मिळालेली परिस्थिती. कोणी राजाच्या घरात जन्माला आला, कोणी भिकाऱ्याच्या घरात जन्माला आला. तर ही सर्वांची कशी आहे, कोणी पैशासाठी तडपडतो आहे मिळवण्यासाठी, आणि कुठे पैशाचा धारा वाहत. हे आदिभौतिकचे जे लक्षण आहे. पैसा काही देवाने दिलेली गोष्ट नाही तुम्हाला. देवाने तुम्हाला नाक दिलं, त्याच्यात बदल होऊ शकत नाही. त्याची फक्त तुम्ही निगराणी करू शकता, त्याची जोपासना करू शकता, पण आपण त्याच्याकडे लक्षात देत नाही. कारण सर्वात महत्वाचं ते आहे. आता ही भौतिक परिस्थिती ही जी आहे ती आपल्या हातात. कोण कुठे जन्माला आहे, कोणाचं भरपूर शिक्षण होतं, कोणी ऑफिसर होतो, कोणाला भीक मागूनही मिळत. तर हे ते आदिभौतिक हा ताप असतो. थोडक्यात आपण म्हणू की रोजीरोटीचा जो आपला प्रश्न आहे, मेहनत आहे, हे भौतिकतेने येतो. शरीराच्या निरोगतेचा आणि मानसिकतेचा हा प्रश्न आध्यात्मिक मध्ये येतो. आणि ज्याने आपल्याला निर्माण केलं किंवा ज्या कुणामुळे आपण बनलो असेल, ही सृष्टी बनली असेल, आणि भक्त लोक त्याला देव म्हणतात, की या सर्वाचा उत्पन्न करता जो कोणी आहे, जो याला चालवत आहे, हे सृष्टी चक्र फिरवत आहे. जन्म, स्थिती, मृत्यू, दुःख, सुख, संपन्न, इच्छा, भोग, हे सर्व जे आहे, तर हे आपल्या व्यक्तिमत्वावर असते. मी माझ्या मनाला जडणघडण, शरीराला कशा प्रकारच्या सवयी लावल्या, म्हणजे थोडक्यात आपण काय विचार करतो आणि आपला आचार काय आहे, वागणं कसं, ज्याचा विचार आणि विचारानुसार व्यवहार. आता याच्यात अडचणी खूप आहेत. तर हे आपण आता सध्या माझा जो व्यक्तिगत विचार चालू आहे, हे तुमच्या आमच्यावर आहे. तर विचारा आचारा सहचारी केले, कठीण गोष्ट आहे. विचाराला आणि आचाराला सहचारी करा. ह्या गोष्टी, ह्याला आपण फक्त सांभाळू शकतो, निर्माण करू शकत नाही. आपल्या मनामध्ये इतके विचार निर्माण होत असतात की पावसाळ्यात जसे रोग निर्माण होतात. मग त्याच्यातला नेमका विचार शोधून की जो आपल्या हिताचा, आपल्या सुखाचा
आणि तद्वतच सर्वांनाही सुख देऊ शकणारा जो विचार आहे आणि त्यानुसार होणारा जो व्यवहार आहे, हे तुम्हाला आदि भौतिक आणि आध्यात्मिक सुख पण अतिशय कठीण आहे. मनुष्य जीवन हे सांघिक आहे. एकटा मनुष्य जगू शकत, सामूहिक आहे. जसे जनावरांचे कळप असतात तसा मानवाचा समुदाय असतो, त्याला आपण समाज म्हणतो. तर सर्वप्रथम जन्मल्यानंतर आपल्याला जो संपर्क येतो, ज्याच्याशी पहिला संपर्क येतो ती आहे प्रकृती, आणि दुसरा संपर्क असतो जनसंपर्क, म्हणजे आई वडील. जन्मल्यानंतर आई वडील त्या पोराला कळतात, आधी कळत नसतात. पण जन्माच्या आधीच त्याला हवेचा, जमिनीचा, उष्णतेचा संपर्क आहे प्रकृतीशी. आणि मग तो जन्मलाय, वेळ काळ सांगली नाही, वरून बीजा कडकडाट आहेत, भूकंप झालेला, धागण घाबी सुरू आहे, कशातही जन्मलो. बघ किती कठीण आहे. जन्माला एकटाच राहतो, जमेल काय? आई म्हणा, वडील म्हणा, सोबती म्हणा, चार समाजाची माणसं म्हणा, मेला तरी चार माणसं उचलून न्यायला पाहिजे. समाजाचा संबंध जन्मापासून मरेपर्यंत. आणि कसं आहे, पहिल्यांदा व्यक्ती, एक व्यक्ती, एक व्यक्तीचा अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तीचा समूह, समूहातून समाज, समूहातून समाज. तर आता आपल्याला आपली ध्येय धोरणं जी ठरवावी लागतात ती सामाजिक, त्या कालानुसार असलेल्या सामाजिक परिस्थितीनुसार ते घडून यावं लागतं. आपल्यामध्ये ते घडवून आणावं लागतं की मी हे करणार म्हटले होते का? केलं पाहिजे, स्टार्ट केलं पाहिजे. स्टार्ट केलं तर पहिल्यांदा ज्ञान लागते, उत्साह लागतो, बुद्धिमत्ता लागते, साधन संपत्ती लागतात, डोकं आहे पण पुस्तकं पाहिजेत, रातभर मेहनत करण्याची आदत पाहिजे, सवय त्यांनी करून घेतली पाहिजे. सवयी शिवाय म्हणजे तुम्हाला जे कळलं आहे त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि एकदा प्रॅक्टिस पूर्ण झाली की जसं दोरीवर एखादा डोंबारी चालतो, तुम्ही चालून बघा बरं, अशक्य आहे. पण त्याची इतकी प्रॅक्टिस झालेली असते की तो डोळे मिटूनही त्याच्यावरून जाऊ शकतो, थाळी ठेवून जाऊ शकतो. प्रॅक्टिस झाली. सायकल शिकणारा मुलगा बसला की सायकल आली, पडत रडत उठत शिकत राहा. आणि एकदा सवय झाली मग दोन्ही हात सोडून एक पाय चालू करूनही चालवू शकतो. तर ते जे कुशलता प्राप्त होते, ती कुशलता मिळवण्यासाठी धैर्य, निश्चयपणा, जुने लोक करारी राहत, भारी करारीचे, तर असे आग्रहीपणा, हे जर तुमच्या ठिकाणी नसेल तर कितीही सोयी सुविधा तुम्हाला कुणीही कितीही पुरवल्या
तरी तुमच्या आयुष्यात सुख नावाची गोष्ट राहत नाही. आणि ज्यांनी हे जुळवून घेतलंय त्याला हिमालय पर्वत जरी डोक्यावर पडला, हिमालय फुटेल पण तो तुटू शकत नाही, अशी माणसाची. आपल्या हृदय हे अमृताचं भांडार आहे. हृदयाचा विकास विचाराने आणि ज्ञानाने होतो, केवळ ज्ञानाने होत नाही. जे कळालं ते आयुष्यात वळवलं तरच जीवन सुखी होईल. तुम्हाला मिळालेलं खूप आहे. आजकाल मुलांना बघा किती संधी मिळते, कॉलेजची मिळते, मायबाप काय करतो. मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करणं किती. तर आपणाला ह्या गोष्टी वळवून घ्याव्या लागतात. आपण कुत्र्याला ट्रेनिंग देतो, पोपटाला ट्रेनिंग देतो, सहवासात येणाऱ्या सर्वाला ट्रेनिंग देतो. तुम्ही असं करा, तुम्ही. आणि तुमच्या जीवनात पाहिलं तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पासून. आणि हा उपदेश टिकतच नाही. जे तपस्वी असतात, जे जिद्दी असतात, संकल्प ज्यांचा सिद्ध असतो, त्यांच्याच हातून ह्या गोष्टी घडत असतात. सवय पाहिजे. कठीणच्या कठीण कामही देवाने अशी शक्ती दिलेली आहे, अशी शक्ती दिलेली आहे की तुम्ही विषही पचवू शकता. काटे तुमच्या समोर फुल होऊन झुकतात, वैरी ही मित्र होतात. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा त्वं वंदे परमानंद. हे कठीण आहे. मी सांगत असलो तरी ते मला सुद्धा अतिशय कठीण आहे. मग ह्या सर्व कठीण गोष्टीतून आपल्याला जावं लागणार आहे. देवाने तर दिलं, सांगितलं की मग मी सर्व दिलंय, तुझ्यासाठी जे पाहिजे तुला ते जगात मी करून ठेवले. तुला एकच काम आहे, मिळव. अन्न पाहिजे मिळव, खाय. सोनं पाहिजे खाणी कर, मिळव. पाय गाडी पाहिजे, संशोधन कर, घे. विमानातून विमान पडाय, मी सर्व तुझ्यासाठी ठेवलंय. विमानाचं लोखंड कुठून मिळेल? जगातूनच मिळते. बाहेरून काही येते का? तुम्ही जेवढ्या गोष्टी शोधल्या त्या विश्वाच्या बाहेर आहेत का? सोनं विश्वातच आहे, जमिनीत ठेवलेलं. मासे खायचे आहेत, नदीत जा, मासेच मासे. नसेल तर पैसा मिळव, विकत घे. आता हे जरी यासोबत, तर हे सर्व कठीण आहे. बोलणं फार सोपं आहे. स्वतःला स्वतःने वळण लावणं हे जगातली सर्वात कठीण गोष्ट आहे. आणि जो हे साध्य करू शकतो तो पुरुषार्थी आहे. इतर सर्व एरे मात्र आहेत. जन्मला म्हणून जगायचं, बिमारी आली म्हणून कणायचं, कष्ट आले म्हणून सहन करायचे, रडत रडत. कारण का आपण आपल्या विचाराला ते वेळ देणार नाही. आणि ह्या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी देव मोठा उपकारी आहे, त्यांनी निर्माण केलेला आहे. एखाद्या मुलाने लहानशी रेगच मारली, 2-4 आणि मम्मीला माय एकच काय सुंदर चित्र आहे की नाही, माय काय म्हणते, सुंदर आहे म्हणते. कारण ते चित्र तुम्ही शाही म्हणून पाहता, पण त्याच्या कल्पनेत काय आहे? त्याच्या कल्पनेत ते निसर्ग आहे.
त्याचा भाव त्याच्यात आहे. तो जरी काढत असेल चित्र आपल्या दृष्टीने खोट्या वाटत असेल, पण त्याला काय वाटतं, आणि तुम्ही त्याच्यावर घाला घातला तर, आणि त्या कच्च्या प्रॅक्टिस मधूनच उद्या तो सर्वोत्कृष्ट कलाकार होऊ शकतो. त्याला इथे वाढ मिळाली पाहिजे. मग आता वाढ कोण देणार? माय बाप प्रोत्साहन देणार. सायकलवर पडला, पड बेटा, 2-3दा काही होत नाही, असं होतच असते. तुला लागलं रे, कशाला काय करायची सायकल, तुझ्या बापाला सांगते गाडी घेऊन, 4 चाकी घालून देते, ड्रायव्हर ठेवते, रोज जाय शाळेत. हे पोरग मोठं झाल्यावर, म्हणजे आजकाल कसे झाले घरात शौच, तसं तो आपल्या बेडरूम मध्ये सर्व करून ठेवतो. सुख भेटत नाही. तर ह्यासाठी देवांनीच व्यवस्था केलेली आहे. देव मोठा दयाळू आहे. देव मोठा दयाळू आहे की अशा प्रसंगात त्या देवाच्या विधायक शक्ती म्हणून, देवाच्या विधायक शक्ति है। इस दुनिया में हमारे सब इन तापों को, हमारा जीवन सुलभ हो, कष्ट में भी अंधेरे में भी कहीं भी सुख किया प्रकाश हमें दिखे। और इसके लिए जिसने ये सब कुछ बनाया, हम सब कहने को कहते, जिसने जीवन दिया वही अन्न देगा। किसने बनाया अन्न? जीने के लिए उसने बनाया। लेकिन उन सब से हमने कितने भी भौतिक सुविधाएं तो भी गॅरंटी नाम की चीज नाही। अहो मी अगदी शहाणपणासारखं, आमच्या नशिबात एक कसं आलं, फार मोठा प्रश्न आहे। म्हणजे वाईट वागून तर बरं होतच नाही, कधी कधी अनुभव असा येतो की शहाण होऊनही पदरी कष्ट पडतात, शहाण होऊनही पदरी कष्ट पडतात, हे दुर्दैव आहे। आपल्याला वाटते, पण देवाने याच्यासाठी इलाज केलाय। पण देवाने जो इलाज केला तो पैसा देऊन मिळणार नाही, पैसा देऊन मिळणार नाही। माझ्या पोराला सुख दे म्हणून देवाला पैसे दिले, सुख दे जायचे, ते तुझ्या मुलालाच करावं लागेल। आणि अशा दिव्य अद्भुत शक्तीच्या रूपात ही सर्व विश्व, अशा अद्भुत अव्यक्त परोपकारी उपकार करणाऱ्या आणि दुःखदायी नाश करणाऱ्या अशा आपल्या सोबत सोबत त्यांचं हे भांडार आहे विश्वात, की दोन प्रकारचे प्रवाह आहेत। एकातच विष ही अमृत होते, अमृत ही विष होते। दूध हे अमृतासारखं आहे, पण ज्याला दुधाची प्रकृती नसेल त्याला पाजवलं तर ते दूध विष होते। विष आहे, विषावर विषच औषध तोड आहे, आणि त्याच्यासाठी ते विष अमृत होते। सापाने चावलेल्या माणसाला ते जे इंजेक्शन केलेलं असतं सापाच्या विषाचं असतं, त्याचं जे पर्सेंटेज असतं, कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतात, ते लो केलेलं असतं। देवी पूर्वी होती, देवीला मारण्यासाठी देवीच्या जंतूचा वापर केला जातो, पण त्यांना अशक्य। तर ह्या ज्या पराक्रमी शक्ती आहेत
फार डोक्याला जर झालं, थोडक्यात सांगू, त्याला आपण अवतार म्हणतो. त्याला काय म्हणतो? लोक कल्याणासाठी, लोकांना धैर्य बांधण्यासाठी, लोकांना मार्ग दाखवण्यासाठी, लोकांना हिंमत देण्यासाठी, लोकांचं संरक्षण करण्यासाठी देवाचे पूर्ण अवतार, अंश अवतार, छोट्या छोट्या शक्ती या जगात आहे की ज्याच्यावर आपला विश्वास असतो. आपण हिंदू लोक मानतो, आम्ही सर्वच जण मानतो, 100% मानतो, पण कुणावरच आमचा विश्वास नाही, कुणावरच आमचा विश्वास नाही. आणि म्हणून 100 देव धुंडत राहत, 100 महाराज धुंडत राहत, तरी आपलं कशानेच पोट भरत नाही. आपण शाकाहारी असलो तरी बली देतो, आणि बली देणारा असला त्या धर्माचा तरी तो शाकाहारी. आपण केवळ पलटू नाही, आलटू पलटू आहोत, आलटू पलटू आहोत. तर हे आज हा रोग, हा मानसिक रोग, हा संपूर्ण विश्वात पसरला. आयुष्यात असे प्रसंग येतात, तुम्हाला वाटतं आपण एवढा विश्वास ठेवून देखून ठरलो, आणि हे सत्य आहे, कारण तुम्ही तसं ऐकलेलं नाही. ह्या शक्ती आहेत. भगवद्गीतेला आपण 100% मानतो. किती लोक आहेत जे भगवद्गीता मानतो की भगवंताची वाणी आहे? कमीत कमी आम्ही रिकाम्या वेळेत तरी त्या पुस्तकाला कधी हात लावला, एखादा शब्द वाचून पाहिला की त्यांनी काय सांगितलंय, कारण तो अवतार आहे. तो जो परमात्मा आहे, हा करता धरता हरता सर्व आहे. तोच एकटा सृष्टीचा मालक आहे. तो हुकुमशाह आहे. जितका हुकुमशाह आहे तितकाच करुणा सागर आहे, दयाळू आहे, मदतीसाठी धावणार आहे, पण डुप्लिकेट माणसासाठी. हे 100% आहे. कृतज्ञ माणसासाठी नाही. कृतज्ञ माणसं ज्याला म्हणतात की ज्याने कोणी आपल्यावर कधीतरी उपकार केले, आशीर्वाद दिला, आपल्या वाढीला, आपल्या प्रगतीला हातभार लावला, तर तशा लोकांशी त्यांचे उपकार जन्मभर लक्षात ठेवून त्यांच्याही अडचणीत जे मदत करतात त्यांना म्हणतात कृतज्ञ. आणि जे करत नाही, बिमार पडला येईल आणखी 4 पैसे मागेल, आपल्याला त्याच्यासोबत जावं लागेल, त्याला म्हणतात कृतज्ञ. तर ह्या सर्व गोष्टीवर सांगायला मी, सामान्य माणसासाठी, जनसामान्यासाठी एकच उपाय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि जो हरी आहे याचं नाव देव आहे, परमात्मा नाही. तो ईश्वर आहे, परमात्मा नाही. कारण तोही बांधलेला आहे, त्याच्या अवतारास बांधलेला आहे, अवतार कार्याशी बांधलेला आहे. अवतार संपला की संपलं. पण परमेश्वराचंच नाही. परमेश्वर सदा ना कदा आहे. तुम्ही असलेत तरी आहे, नसलेत तरी. तुम्ही धार्मिक असलात तरी आहे, नसलेत तरी आहे. तुम्ही पुण्यवान असलेत तरी आहे, नसलेत तरी आहे. तुम्ही भिकारी असलात तरी आहे, तुम्ही सम्राट असलात तरी आहे. तो तुम्हाला कधीच सोडत नाही. की ज्याची सदा संगत सहाय, आपण शरीरही तुम्हाला सोडून देते, ज्याला आपण मृत्यू म्हणतो.
हा मृत्यू नसतो, शरीर सोडत असतो. पण शरीर सोडल्यावरही जे काही आपलं शिल्लक राहत असेल त्याच्यातही तो असतो. म्हणजे आपला सदा सर्वदा प्रत्येक जन्मात, प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक दुखात, आलेल्या संकटात, आलेल्या सुखात 24 तास न चुकता नित्य आपली खबर घेणारा जो आहे तो तुमच्या आमच्या हृदयात वसत असतो. त्याचं नाव देव आहे. आणि हा देव जर आपण विश्वासाने ग्रहित धरला, आग्रह नाही करायचा, तो तुमच्या हातात येणार नाही. मग कुठे हा देव दाखवा? आता बेखोबाला काय देव दाखवणार? तू तसा अभ्यास केला काय? आता या मुलीला सांगितलं ऑपरेशन करेल काही नर्स असू नये की त्या विषयातला तज्ञ जो असतो तोच ते करू शकतो. इतरांना ते शक्य नाही. आणि म्हणून देवाचेही तसेच अवतार असतात. जसे धर्म संस्थापनारे, जसे कृष्णाचा अवतार, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. तोच परमात्मा आपल्या सर्वांचा बाप, माय, बंधू, गुरु एवढंच नव्हे तर आपणही तोच आहोत. हा पूर्वसूरींचा, साधूंचा, संतांचा, योग्यांचा, तुम्ही याला मोठे संत म्हणून मिरवता, अवतार म्हणून मिरवता, तो अल्लाह असो, तो राम असो, तो कृष्ण असो, तो शेवालाल असो, हे सर्व अवतार आहेत त्यांनी घेतले. त्या अवतारातून त्याला पाहायचं असतं. तर सर्वात तो सर्व काळ, सर्व समय जो आपला परम सखा आहे, आम्ही त्याला विसरून जातो. आणि आपला विश्वास भौतिक गोष्टीवर तुम्हाला सांगतो, काही योगी असे असतात की ज्यांना हजार वर्ष कोणताच रोग होतो, त्यांनी अन्न कधी साठवलेलं नसतं, उद्याची कधी चिंता नसते. एवढंच काय होतं, जनावर उद्याची चिंता करतात काय? पोट भरलं, पाळले, स्वस्थ आरामशीर. उद्याची चिंता, सुरक्षेची चिंता, पाऊस पडेल म्हणून चिंता, कारण त्यांनी तसं बनवून घेतलं, स्वतःला तसं बनवून घेतलं. तर ही शक्ती देणाऱ्या ज्या शक्ती आहे, जीवाला ही प्रेरणा देणाऱ्या, आपलं रक्षण करणाऱ्या, सांभाळणाऱ्या ज्या देवशक्ती आहेत त्यांना देवता म्हणायचे. कारण देवाशी संपर्क अवघड आहे. मी तुम्हाला कितीही देवाचा अंश म्हटलं, तुम्ही ऐकाल काय? तुझ्या हृदयात ईश्वर बसवलाय, कोणी हृदय फाडून दाखवील काय? हृदय फाडेपर्यंत राहील काय? किती कठीण. त्यापेक्षा सरळ सोपा उपाय की याच्यातले तज्ञ जे तुम्हाला वाटतात तशा एकाला शरण आणायचं नाही की आपलं आलं पडलं संकट, बिमारी, या जगात सर्व प्रकारचे दुःख आहे, तर सर्व प्रकारची सुख आहे. दुःख बाजूला करून सुखाला वेचणं ही कला आहे. आपल्याला तर सवय लागली नाही, सुख सोडून दुःखालाच वेचत असतो. आपण सदा जरी म्हणत असू की मी फार सुखाळ, याने कधीही सुख गोळा करण्याचं कामच केलं नसतं. एक प्रकारची
माइल्ड विष ज्याला आपण सायलेंट जहर. सायलेंट जहर असतं, शरीरात टाकले कळत नाही, पण हळूहळू वाढत जातं. 10-5 वर्षानंतर असं एक सायलेंट विष आपण आपल्याला टाकत असतो. नकारार्थी जास्त आपल्या डोक्यात असतो. आता मी अधिक सांगत बसत नाही. तर सध्या आपण बाहेर पडलो तरी लगेच आपली माय म्हणतो हळू जा रे, गर्दी सांभाळून वाग रे. ही तर घरी बसते, गर्दी गेल्यावर धक्का लागणार, आणि धक्का लागताना शरीर आणि मन जागेवर असेल तर ठीक, नाही तर उचलली ठेवून दिली बाजूला तर संघर्षाचं कारण आपण असे भयग्रस्त आहोत. कोणतीही बाय बाप सध्या निश्चिंतच नाही. पोरग कलेक्टर झालं तरी निश्चिंत नाही. त्यांची चिंता मिटलेली असते का? उलट ती चिंता मोठी होऊन अधिक दुःखदायक होते. जेवढं मोठेपण तेवढं कष्टदायक असतं. आणि आपण हे असंच असतं म्हणून झेलत असतो. तो शॉर्ट में आपल्या सर्वावर जाऊ द्या, आध्यात्मिक सोडून द्या, आधी भौतिक सोडून द्या, की वेगवेगळ्या परिस्थितीनुसार मनाच्या सामर्थ्यानुसार कुठलंही दुःख मनाच्या सामर्थ्यावर असतं. मन मजबूत असते, बळकट केलं तर काहीही होत. तर ईश्वरावर विश्वास ठेवून आपल्याला जे खरं वाटते किंवा आपल्याला ज्याची गरज आहे, ज्याची जे आपल्याला हवं असतं ते 100% मिळवण्याचा प्रयत्न करा. हा तुमचा धर्म. मोठं होणं, शिकणं, संपत्ती मिळवणं, संसार करणं हा तुमचा हक्कच आहे. आणि हा सहजच होत नसतो. सहज संसार कधीही होत नाही. संतांनी कितीही पोवाडे गायले, विठ्ठलाला काय म्हणलं? तू सुखाचा सागर. तुला काय मिळालं? 10दा दर्शन घेतलं, सुख मिळालं काय? कारण तू सुख मिळण्यासाठी त्याच्याकडे जातच नाही ना. तर देव महत्वाचा आणि गुरु नेमका एक देव तुम्हाला देत असतो. एखादा मंत्र देतो, एखादं स्तोत्रपाठ देतो, हिम्मत राहण्यासाठी. आता हे रुद्राक्ष वगैरे हे ईश्वराचेच अवतार आहे. रुद्राक्ष हा शिवाचा अवतार आहे. शिव म्हणजे कल्याणकारी देवता, पण शिव हे आध्यात्मिक सुख देतो. विष्णू हे आदिभौतिक सुख देतो. पण शक्ती जी आहे ही सर्व प्रकारचा सुख देण्यास समर्थ आहे. कोण आहे? सर्व प्रकारचं सुख देण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ती समर्थ असते. ह्या सर्व शक्तीच आहेत. पण त्याच्यात जी शक्ती आहे, परमशक्ती, परात्पर शक्ती, तुम्ही तिला स्त्री म्हणू नका, तिला पुरुष म्हणू नका, तिला नपुसक म्हणू नका, तिला बैल म्हणू नका, तिला झाड म्हणू नका, ती सूर्य आहे म्हणू नका, पण ती आहे म्हणून तुम्ही या. आदिशक्ती भवानी आपण गेला. भवानी आणि भवशंकर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि ही शक्ती जी आहे ती सर्वात अधिक वाणीत आहे. त्यानंतर ऐश्वर्य लक्ष्मी, त्यानंतर सत्तेत आहे.
सत्ताधारी कशा असतात बघा. आता या तिन्ही गोष्टी, आता आपल्या वाणीवर, आपल्या जीवेवर आपला कंट्रोल नसेल तर वाणी कशी निर्माण होईल. तुम्ही जे चांगलं बोलायची सवयच नाही, कसं बोलेल ते. चांगलं पाहण्याची सवयच नाही, प्रत्येकात दोष पाहिजे प्रत्येकात. तर म्हणून या सर्व गोष्टी आपल्या अंगी याव्यात म्हणून आपण जर त्या शक्तीला सरळ जाऊन प्रामाणिकपणे देवाची उपासना गुरुच्या मार्गदर्शनाखाली केली तर इन एनी कंडिशन, कुठल्याही अवस्थेत तुम्ही सुखाने सहज राहू शकता. तुमच्यासाठी सम्राटाचा बंगला असो की वाळवंटातली एक झोपडी असो, तुम्ही सहज झोपू शकता आराम. पण हे सर्व आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, त्यासाठी आपण जाणून घेतलं पाहिजे. मी संतांना नाव ठेवत नाही, साधूला बिलकुल ठेवत नाही, पण ते काय करतात, मुळातच जर रोग असेल, मुळातच जर रोग असेल आणि वरून तुम्ही मलमपट्या कराल तर काय होईल. काही दिवस बरं वाटेल, पुन्हा रोग उफाळून पुन्हा रोग उफाळून येईल. तसे तुम्हावर झालेले कुसंस्कार, तुमच्या अंगी भरलेले कुविचार, तुमच्या अंगी भरलेल्या कुसवयी देव देईल. हो, देवाचा असं असते, ज्यांनी संकट दिलं तोच ते संकट टाळत असतो. फक्त मधला काळ जो गॅप आहे तेवढा मात्र आपल्याला सहन करावा. आणि हे सहन दुर्बळ मनाने नाही सहन करायचं, दुर्बल मनाने सहन नाही करायचं. कोणाचंही कधीही कोणीही वाईट करू शकत नाही. वाईट स्वतःच करू शकतो. ह्यासाठी देवावर विश्वास ठेवा. ह्या फार हे लोक, तुम्ही जे साधू संत प्रचार ह्याच्या नादीला बिलकुल लागू नका. ते तुम्हाला आंधळे करतात, आणि शेवटी तुम्ही करून करून काहीच नाही मिळालं तर काय होतं, काय माय कुठे देव झाला, हा माणूस आयुष्यभर देव देव काय मिळालं याला, अशी परिस्थिती. आणि म्हणून मोठमोठे लोक अतिशय अभ्यास करून तपश्चर्या करूनही शेवटी लास्टला सोडून देतात देवा. तर मित्र, मी तुम्हाला जीवनाचा थोडक्यात ओनामा सांगितला, एक चित्र मांडलेलं आहे. आणि हे चित्र कसंही ओबडधोबड असलं, ह्याला हळूहळू प्रॅक्टिस नाही, हे इतकं सुधारू शकतं की जसं वाल्याचं वाल्मिकी झालं. आज जो चंडाळ आहे, आज जो कुकर्म करणारा है, जो पापी है, वो भी कल चल के पुण्यवान, कीर्तिमान, धनवान, ईश्वर भक्त, ईश्वर स्वरूप हो सकता है। ऐसी शक्ति हम में है, लेकिन हमारे हाथ पैर, हमारी बुद्धि की क्षमता, हमारे मन की क्षमता, जानने की क्षमता बहुत लिमिटेड है। इसलिए हमको अनलिमिटेड का हाथ पकड़ना चाहिए। जो अनंत है, अनंत शक्तिमान है, अनंत कृपाळू आहे, अनंत मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्या अनंताचा हात धरा आणि तो अनंत सदा तुमच्या संग आहे, तुमच्या मध्ये आहे। आणि त्याचा जो मूळ पुरुष आहे त्याचं नाव आहे दत्तात्रय। तो जो मूळ पुरुष आहे
त्याचं नाव आहे दत्ता जी जो विधायक शक्तियों का भंडार है। जिसको जिस दवाई की गरज होती है वो देता है। तो दत्तात्रेय एक पीठ है, यानी स्रोत है, शक्ति का क्षेत्र है। जिसको जैसी लगे वैसे वो दे। इसलिए इसको दत्त पीठ कहा। दत्त को शरण होने के बजाय तुमको मुक्ति या संपत्ति मिल नहीं सकती। और दूसरा जो हम रखते हैं जिसको तुम बजरंग बली कहते, बजरंगी कहते हैं, पूछवाला कहते हैं। तो वो बजरंगी पूछवाला नहीं है, वो हमारा सहकारी देवता है कि जीवन भर हमारे साथ रहता है। उसका मूल स्वरूप है प्राण। हनुमान जी किसके प्रतीक है? प्राण की प्रतीक है। जिस दिन प्राण चले जाएगा अस्तित्व है। जिस दिन गुरु चले जाएगा उस दिन अस्तित्व होकर भी तुम्हारा अर्थ क्या है? तो ये जो देवता है, और ये भी सबको दर्शन नहीं दे सकते। वो खुद होकर इस पर, जैसे गधे को भी वो ईश्वर बना देते हैं। वो किसी किसी एक पर किसी जमाने में हाथ रख देते हैं तो उसका सब कुछ चलता है। तो इनको स्मरण कर उस शक्ति को मनाते रहिए। उसको मनाना यानी चॉकलेट देऊन शाळेत जाय, गुरुजी थोडेसे ओरडा आनंदी आनंदी, गुरुजी पोराकडे लक्ष द्या, असं त्याचं नाही। वो तुमसे कुछ मांगता नहीं, फक्त इतना ही मांगता है कि मैं जो तेरे लिए कर रहा हूं इस पर तू विश्वास रख। पहले मैं तेरे लिए कर रहा हूं कि पहले इस बात पर विश्वास रख कि मैं तेरे साथ में, और मेरी साथ ऐसी है कि तेरे दुख में, तेरे सुख में, तेरे आनंद में, तेरे उत्सव में, तेरे जीवन में, तेरे मरने के बाद, जीने के बाद सदा में साथ रहने वाला कौन है? दत्ता। आणि जीवन भर जो जीवन को जीवन दान देने वाला जो कोई है वो है हनुमान। हनुमान जी ही ऋग्वेद है, हनुमान जी यजुर्वेद है, हनुमान जी सामवेद है, हनुमान जी अथर्ववेद है, हनुमान जी प्रणव है, हनुमान जी ओंकार है, हनुमान जी तारक है, हनुमान जी संकट मोचक है। लेकिन अपनी का विश्वास होता कि मैं हनुमान बोला कि हनुमान आ जाना। कोई आएगा का तुम? अरे तुमची त्याची ओळख नाही, कधी बोलणं नाही, कधी संपर्क नाही, कसं सांगेल? लगेच पाहिजे, लगेच होत नाही। धीरे 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 धीरे। इस दुनिया धीरे धीरे भी चलो, तुम बहुत धीरे चल रहे, लेकिन साल 2 साल चलते रहो तो मुंबई पहुंचाएंगे। पैर से गए तो भी पहुंचते। चलते रहो, कोई साधन नहीं, पैर साधन है, भगवान ने दिया। कोई साधन नहीं, दिमाग साधन है, चलते रहो। और वो भी सबका साथ सबका विकास, एकदम झूठ बात, एकदम झूठ बात। लेकिन तुमको बनाने के लिए असल शस्त्र है कि तुम सबको बनाने के लिए असल शस्त्र है, एकदम असली शस्त्र सूत्र है। सबका साथ सबका विकास। हम सभी कभी साथ हो ही नहीं सकते, मन से शरीर से हम साथ हो नहीं, एक हो ही नहीं सकते।
ये हमारा स्वभाव है। ऐसा क्यों है? तो फिर सारा दिन चले जाएगा। हम दो आदमी भी, माँ और बेटी पकड़ो, उसके पेट में से निकली ना, उसका ही खाना उसने खाया है, दोनों का स्वभाव कितना भिन्न है। बाप छोड़ दे यार बाप तो कटी पतंग है, लेकिन सबसे ज्यादा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट, सर्व में पवित्र, सर्व मंगल जो है वो माता है। वो कैसी भी हो, वो कैसी भी हो, माता माता ही है। लेकिन माता और बेटी दो एक है क्या? तो हमारा, हम सब एक होते हुए भी एका कुटुंबातील आम्ही सर्व असूनही, एकाच घरात दिवसभर राहत असूनही, एकाच स्वयंपाकातलं सर खात असूनही आम्ही एक दुसऱ्यासारखा कोणीच नाही. मग तुमच्या आम्ही दोघे भाऊ. अरे यार चालते तोपर्यंत ठीक आहे, त्याच्या मनासारखं नाही झालं, तिच्या मनासारखं नाही झालं आणि ते समर्थ असतील तर तुम्हाला कधी उचकून लावतील पताच नाही. दुर्बल असतील, तुमच्यावर आधारित असतील तर मग मूग गिळून गप्प असतात, तर मूग गिळून गप्प असतात. आम्ही कुणी कुणाचे कधीही होऊ शकत नाही, आम्ही सर्वाशिवाय राहू शकत नाही आणि एक दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही. अशा ह्या, म्हणून याला भवसागर म्हणतात, म्हणून याला भवसागर म्हणतात, म्हणून याला जंगल म्हणतात, अनोळखी जंगल. हे जग हे जंगलासारखं ईश्वराने टाकून दिलं तुम्हाला. त्या बाईच्या हवाली केलं, याला जन्म देईल, त्याला मोठं घर, हे पुरुष आहे काही नसतं, तर मोठं कर, काही शिकव त्याला आणि त्यालाही सोडून दे. आमची माया मरे पण सोडत नाही, आपण जे पण सोडत नाही तो मोठंच होत नाही. आम्ही लेकरांना दुर्बल करीत असतो. हे सर्व मायेला शब्द. तर हे असत, तर आम्ही सर्व एक आहोत तरी आम्ही एक होऊ शकत नाही. परस्पराचा अहम, अहम ज्याला अहंकार नाही, हा प्रत्येकाचा मी दुसऱ्याशी कधीच मिळत नाही. आणि दोघांची संसाराची गाडी दोघांच्या सहकार्याशिवाय चालत नाही. अशा सर्व बाका प्रसंगी तुम्हाला वेळेवर येणारा, अधिक दिवस टिकणारा, काम पडलं म्हणून थोडी मदत केली झाली, आजची भूक गेली, उद्याची देवाजवळ गेल्यावर हे राहा. तुम्ही हे नक्की समजा की देव तुम्हाला पावला असेल तर उद्याची चिंता राहा, तुमची जगण्याची चिंता नसते. अन्यन्य चिंतयतो मां ये जना परिषद तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम. की असे जे देवाला मानणारे असतात, देव ह्यांना यांच्या कठीण प्रसंग आला, त्याच्या नशिबात तसं लिहिलेलं सापडलं तरी देव ते भोगण्याची धैर्याने आलेल्या संकटातून वाट काढण्यासाठी शक्ती देतो आणि काही दिवसांनी ते संकट नसतं. केवळ तुमच्या ठिकाणी धैर्य आहे. तर आजच्यासाठी भरपूर खाद्य नाही. गुरुंचे शब्द हे वाया जाणारे नसतात. तुम्ही प्रेमाने भावपूर्ण ऐकलेले असेल ते तुमच्या हृदयात शिरतात, हृदयाला जाग धरतात. अशक्य तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना. निर्जीव को भी जिंदा कर देते. तुम तो जिंदे है यार, तुमको अच्छा बनाने में कितना देर लगता, लेकिन पहले तुम फिक्स करो
कि मुझे अच्छा बनना है, मुझे विद्वान बनना है, मुझे धनवान बनना है, मुझे जग में कुछ नाम कमाना है, और इसके लिए मैं खुद लड़ूंगा, खुद को किसी पर डिपेंड नहीं रहूंगा। तुम जितना, तुमको ज्यादा आधार उतने तुम दुर्बल हो। या भिंतीला 10-5 आधार लावलेले आहे, 5-25 लावले, काही उभी राहा, किती दिवस उभी राहील तुमची भिंतच मजबूत नाही तर किती टेकू लावून काय गॅरंटी आहे? गॅरंटी आहे का? काही गॅरंटी. मग ती आपली भिंतच इतकी मजबूत करा की टेकूची गरज आहे. तुम्ही भीता राहा आणि देव तुम्हाला निर्भय करीत असतो. देव तुम्हाला तुमच्यातून सांगत असतो, असा वाघ प्रसंग. स्वतःला गहाण ठेवायचं नाही, स्वतःला अति डिपेंड ठेवायचं नाही. परस्पर सहकार, संगत सद्वम संबद्ध, तर ह्या सर्व गोष्टी माणसाला आज ही शिकवण मिळत आहे की मनुष्य हा मनुष्य नसून मनुष्य हा पशु आहे. म्हणून तुम्हाला सरकार चारा घालतं, तुम्हाला हजारो मोठमोठे कॉलेज काढतात. भारतामध्ये 500 युनिव्हर्सिटी झाल्या, पण एकाचाही नंबर जागतिक युनिव्हर्सिटीत नाही. जवळजवळ 1 कोटीच्या जवळपास शिक्षक आहेत, पण इंग्लंड अमेरिकेत जसं शिक्षण होतं देणारा नाही. पोरा आपले त्याच्यापेक्षा 100 पटीने हुशार आहे. भारतात इतकं टॅलेंट, कारण भारतात जमीन फार सुपीक आहे. इथे वाटेल ते पिकतं. काट्याची झाडं लावा, काटे अशा फर्राटून वाढतात, नक्षलाईट सारखं. सद्विचाराची झाडं लावा, अशा फर्राटून वाढतात. तर तुम्हाला आपल्या जीवनात काय पेरायचं आहे हेच निश्चित माहिती. भोगुनिया भोगर आहे जो, जे जे आपल्या दैवात ते सहर्ष ईश्वरावर विश्वास ठेवून चालत राहील, जात जाईल. मारुतीला उपदेश केला जामवंताने. लंकेत जायचं होतं. लंकेत रावण देवांनाही जो आपल्या आसनाखाली ठेवला, शनी आदी सर्व देवांना, इंद्र धारतो, वायू अशाच्या, आणि सुदृढ सैन्य, सर्व प्रकारचे हत्यार, आधुनिक किंवा जुन्या काळात जसे यंत्र मंत्र तंत्र सर्व प्रकारचे, तशा याच्यात एक चिमुकला वानर लंकेचा, त्याचा किती प्रचंड विश्वास असेल. तो जामवंताला म्हणतो, महाराज मी बलवान आहे ठीक आहे, मी बुद्धिवान आहे ठीक आहे, पण अनोळखी अशा त्या जहाल आणि सर्वश्रेष्ठ राजाच्या ही माहिती किती कठीण आहे. जामवंत वयस्कर होता आणि जामवंताने सांगितलं की हनुमंताशिवाय कोड्याही रामाच्या सैनिकात ही शक्ती नाही की तो लंकेत जाऊन वापस येईल. सर्व केवळ तुझ्यात आहे. तुला एकच सांगतो, प्रविशी नगर कीजे काजा, हृदय राखी कौशल. त्या कौशलपूरला, त्या विठ्ठलाला, त्या रामाला, त्या कृष्णाला, त्या आंबेला, तुम्ही काही म्हणा, त्या दत्ताला, त्या हनुमंताला,
याच्यात भेद नाही. प्रविशी नगर कीजे काजा, हृदय राखी कौशल पुराला. आणि पुढे काय सांगतो, त्याने काय होईल, गोपद सिंधू अनल शीतलाई गरल सुधारी. की तुला हे प्रचंड वाटणारं जे काम आहे ते एखाद्या गायीच्या खुराला ओलांडण्यासारखं होईल. गायचं खुर किती असतं, त्याच्यात पाणी भरलं तर त्या पाण्याला ओलांडणार त्या माणसाला आपल्याला तरी वेळ लागतो का, सहज तरी ओलांडलं. असं तू जर देवाला हृदयात ठेवलं तर हे वाटणारं काम सहज सुलभ होऊन जाईल. गायीच्या खुराला ओलांडणार म्हणजे तो समुद्र जो आहे गोपदासारखा तुला बन. अनल शीतलाई, सर्वांना जाळून टाकणारी आग ही शीतल होईल. शीतल होईल. गोपद सिंधू अनल शीतला गरल सुधा विषही अमृत होईल. रिपू करही निकाल, शत्रु ही मित्र होईल. कारण तुला सांगण्यासारखी एकच गोष्ट आहे, कारण बाकीच्या सर्व तुझ्याकडे आहे. तू बलवान आहेस, बुद्धिमान, गुणवान आहेस, विवेक आहे, समाजसूचकता आहे, सर्व प्रकारचा इलाज आहे. पण हे हा जो विश्वास आहे की मी हे काम करून परत येईल, तर ही माझी गोष्ट हृदयात गाठ बांधून ठेव. आता हनुमंतच काय लाडका होता का, हनुमंताच्या निमित्ताने त्या परमेश्वराने आपल्याला हे शिकवलेलं आहे की प्रविशी नगर तुझे काजा हृदय राखी कौशल. तर त्या ईश्वराला आपल्या हृदयात म्हणजे आठवणीत सदा सर्व काळ जर आम्ही ठेवलं तर तुमची सर्व कामं, कठीण वाटणारी कामं ही सुलभ होतील. कोणी शत्रुघ्नचा बाल बाका करणार, कोणात एवढी शक्ती वा सामर्थ्य. आपण भीतो अधिक असतो आणि भयमुक्ताचं एकच साधन, एकच साधन आहे ईश्वराशी प्रेम करणे, गुरुचरणी डोकं टेकवणे. आणि हे पाठ होण्यासाठी, हे वाक्य आपल्या हृदयात बसण्यासाठी, या वाक्याची आठवण करी. ईश्वर जर माझ्या हृदयात सदा आहे तेवढं जर तुमच्या लक्षात 100% राहिलं तर जगातली कुठलीही तुम्हाला पराभूत करणे शक्य नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा नीतिर मती. जेथे अर्जुनासारखा शिष्य आहे, श्रीकृष्णासारखा बोध देणारा आहे, अर्जुनासारखा म्हणजे बलवान शिष्य, निष्ठावान शिष्य आणि कृष्णासारखा पंडित साथीदार, मग यश कुठे जाईल? अरे अर्जुन घाबरू नको, ह्याला मी कचरा माटी सारखं जमून टाकशील तू. श्रीकृष्ण काय म्हणतो, त्या कौरव सैन्याला गवताच्या पेंडी सारखं जाळून टाकशील. आणि ही गोष्ट तो संजय धृतराष्ट्राला, महाराज धृतराष्ट्र विचारत असतो त्याला, महाराज वेळ कठीण आहे, कारण जिथे भक्त आणि ईश्वर असतो तिथे तिसऱ्याचा प्रवास शक्य नाही. ते लोक आपल्या डोक्यात बसवू शकले, आम्ही आपल्याला बसवू शकत नाही.
आपल्याला ते पटकन दिसते. आपल्याला लोक कसे नाचायले, लोक कसे फिरायले, लोक कसे कपडे घालायले, लोक कसे खायले, इकडे आपलं मन इतकं धावून जाते आणि त्याचा स्वीकारही करते. पण स्वतः सुधारण्याचा आपली प्रवृत्ती आणि वृत्ती सुधारणे. मला भय वाटते ना, मी देवाला तेच सांगतो की देवा काय की मी दुर्बल आहे, मला भय वाटत आणि मी तो भय रहित करणार. तिथे भय नाही, जिथे भीती वाटते तिथे देवही नाही गुरु. पण म्हणून देवाला गुरुला भ्यायचं नाही असं ठरवू नका, असं ठरवू नका. मर्यादा ठेवा आणि यांच्याशी नम्रतेने, मी मागे सांगत असेल, गुरुचं भय ठेवा आणि देवावर प्रेम करा. तर ही सर्व जे ज्ञान असते, हृदयाची उकल, मेंदूची उकल, विचाराची उकल सद्विचारानेच होत असते. आणि म्हणून सद्विचार हाच परमेश्वर आहे असं समजून त्याची उपासना. ईश्वर तुम्हाला सर्वाला, मी पैसे निषेध म्हणून म्हणत नाही, की सर्वाला बुद्धी दे, सर्वाला बुद्धी दे, सर्वाला शहाणपण दे, सर्वाला आरोग्य दे. तर मित्र हो, योगायोग आहे, आम्ही कोणाला बोललं नाही, असं होईल आमची विचार केला नाही, पण तुम्ही सर्वजण आलात याला मी माझं भाग्य समजतो. तुम्ही तर भाग्यवान आहातच, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्यापेक्षा अधिक संघर्ष माझे जीवनात, पण आम्ही कधी त्याला झेलत नाही, चलत. आपण म्हणतो ना, हत्ती चलता है कुत्ता भोंकता है. जेव्हा मी माझ्या विचारावर मजबूत असतो, कोणाचं काही वाकडं करू शकत नाही, कोणीच वाकडं करू शकत. पण विचार सद्विचार, विचार कसा सद्विचार. सद्विचार कशाला म्हणायचं, की ज्याच्यामुळे आपणही सुखी होऊ आणि इतरही सुखी होऊ. तर सर्व जणांनी अगदी ध्यानपूर्वक तुम्ही ऐकलं सर्वाला, कारण ईश्वरही जो आशीर्वाद देत असतो, ईश्वर सदा परोक्षपणे काम करतो. हे मुद्दा समजून घ्या की ईश्वर आम्हाला पावत का नाही. ईश्वर सर्वाला पावत असतो, पण ईश्वराची रीत आहे की तो परोक्षपणे काम करतो. तुम्हाला मदत करी, पण तो सांगत नाही की मी तुझ्या मदतीला आहे. तुमचं संकट टाळील, पण तो कधीही असं म्हणत नाही की मी तुझे संकट टाळलं. परस्पर तो इतका महान आहे की तो कसा संकट टाळेल, कसा संकट आली हे त्याच्याशिवाय कोणी दुसरं जाणू शकत. म्हणून करता धरता तो आहे. आणि आपण या जीवनात सर्वांचा एकच उद्देश असतो की आपण सुखी व्हावं, आपण सुखी व्हावं. आपल्याला अधिक रोगाने ग्रास, अधिक लोक आपला द्वेष करू नये. निर्वैरता, भगवान कैसा है, निरपेक्ष है और निर्वैर है. एकमत्यम भवेत् तेषां ब्राह्मणानां पृथग्धियां निर्वैरतांच जायते संवादाग्नि प्रशीदते. तर तुमचा माझा हा जो संवाद आहे, हा संवाद आहे. मी भाषण केलेलं नाही,
की तुमच्या मनात ज्या काही अडचणी असतात, तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतात, तुमच्या मनाशी मी माझ्या मनाचा संवाद साधला आणि मन हे ईश्वराशी निगडीत असते. ह्या वेळेस तुमचंही मन ईश्वराशी निगडीत आहे, माझंही मन ईश्वराशी निगडीत आहे. म्हणून हा संवाद. वाणी ही अग्नीचाच प्रकार आहे. वाणी प्रत्यक्ष अग्नीपेक्षाही भयानक तेजस्वी आहे. एखाद्याला हा जर शिवी द्यावर समोर कशी थापड पडेल, अग्नी आहे. तर हा संवाद अग्नी जो निर्वैरताम जायते, वैर नष्ट होत असते. म्हणून वेळात वेळात वर्षाला एकदा तरी येत जा. तुमच्याकडे काहीच नसेल तर काहीच देऊ नका, असलं तर पान दिलं तरी चालेल. आणि मी परीक्षा पाहतो, परमेश्वर परीक्षा पाहतो. उठसून सोम्या गोम्याला मित्र म्हणून चाललेलं आहे, आपण त्याच्यासाठी 10 केलं तर त्यांनी आपल्यासाठी एखाद्या वेळेस केलं पाहिजे, कारण मी माणूस आहे. विश्वास माझ्या शब्दावर. एक प्राण आहे तर दुसरा दत्त आहे. दत्ताचा अर्थ आहे की जो सदा सर्वदा तुम्ही जिथे स्मरण कराल तिथे तो उभा आहे. स्मरण मात्र संतुष्ट आहे. महाभय निवारण आहे, महाज्ञान प्रदान. आणि हा तर कसा आहे, नाम घेताची पाव. वारितो संकटे दुर्घटे मोठी, संकटी धावत उत्तरे. दयाळ हा पूर्ण दाता, नाम घेताची पाव. ह्या 2 दैवता. तुम्ही नाव घेतलं, नाम येऊन हिऱ्या गोम्याला हाक मारल्यासारखा मारल्यावर येईल काय? तसं तर गुलधनीचा पुत्र काय आपला, पण त्या हाक मारण्यात आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे, करुणामय दृष्टी पाहिजे. देव काय, देवाचा बाप येईल. मी गुरु म्हणून सांगतो, म्हणजे अधिकार आहे. पण तुम्हारी श्रद्धा ही नहीं यार, तुम तो टाइम पास करते हैं गुरु के पास. चले जाऊन येऊ, 4 ऐकून येऊ, काय मिळणार आहे तिथे, काय मिळणार आहे तिथे मिळेल, त्याला काहीच मिळेल. आणि जो समजेल की भाई आपल्याला सर्व मिळणार आहे, त्याला सब कुछ मिळेल. जो जे वांछील तो तेरा. तर मी समाप्त करीत आहे. दुरितांची निर्धाव विश्वस्वधर्मी सूर्ये पाहो. जो जे वांछील देते लाहो, प्राणी याते. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भीम भगवान महावीर की जय. सब जीवात्मा की बोलते बोलो 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 अरे बोलो बोलो भाई. अरे सबके जो आभार आता मानो. बोलो तुम भी. अरे चलो. सोचे नहीं, सबके आभार मानो. ये है किसी लोग कि भाई ऐसा हमारे 2-4 शेर ये है, संजय भाई, एक शेर है, ये शेरनी है. हे काय करा, शंकरला पाठवा. कैसी भी परिस्थिति में घबराती नहीं. हम सभी ने यहाँ मिल करके गुरु के प्रसाद स्वरूप उनके वचनों का अवगाहन करने का जो हमें सौभाग्य मिला है, हम संसार के सर्वोत्कृष्ट भाग्यशाली मनुष्यों में से हैं, जिन्हें देवतुल्य गुरु का सानिध्य प्राप्त हुआ है. आज इस भौतिकता की छकाचौंध के अंदर हर व्यक्ति यही चाहता है कि मेरा भौतिक उत्कर्ष हो. भौतिक उत्कर्ष के पीछे तो हम सभी पड़े हुए हैं,
पटकन लेकिन आरती करो. संसार यह नहीं जानता आरती है झाल्यावर ये जेवणाची सारे व्यवस्था उद्देश्य बंद हमें करायची. नश्वरता की तरफ ले जाने वाले हैं। और आज पूरी की पूरी आपने देखी होगी भीड़ की भीड़ लगी रहती है। कभी सोचा है कि वहाँ से क्या प्राप्त हुआ? भीड़ को देख करके हमें अपने मन को छोटा करने का वो नहीं करना चाहिए। हम वास्तव में बहुत ही सौभाग्यशाली हैं जो इस समय ऐसे पुण्य स्वरूप वचनों को सुन करके हम अपने जीवन को गौरवान्वित महसूस करें। और वास्तव में जैसा कि गुरु जी ने कहा है कि आपको अपनी आत्मशक्ति पहचाननी चाहिए। आत्मशक्ति ही आपका उत्कर्ष कर सकती है, कोई देवता नहीं, और वही देवता ही आत्मशक्ति है। ऐसा जो ज्ञान देने का दायित्व जिसे सौंपा गया है वो आपके सामने विराजमान है। और इसमें निस्संदेह श्रद्धा रखते हुए जो जितनी श्रद्धा रखेगा उसे उतना ही फल प्राप्त होगा, इसमें किसी प्रकार का कोई संदेह नहीं। और आप सभी का जीवन उत्कर्ष हो और हम सभी गुरुदेव के सादर आभारी हैं जो हमें इतना आपका सानिध्य प्राप्त हुआ। ज्ञान भैया है क्या यहाँ? सभी